राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरुस्ती, स्वच्छतागृह व उपकरणे खरेदीसाठी 458 कोटी 41,34,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आहे, असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या 7 महसूल विभागातील 34 जिल्ह्यात एकूण 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत. समावेश असलेल्या जिल्हे खालीलप्रमाणे: बीड 24, मुंबई विभाग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13, पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात 125, नाशिक विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात 55, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात 51, लातूर विभाग, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात 39, अमरावती विभाग, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात 38, नागपूर विभाग, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात 36 अशा एकूण 357 ठिकाणी नवीन इमारतीसाठी आर्थिक तरतूद करण्यात आल्याची माहिती पंकजाताई मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे.